महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असेल का हा सध्या उत्कंठेचा विषय आहे। सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय, तर विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही अजून कुणाचा अर्ज आलेला नाहीये असं स्पष्टपणे सांगितलंय। विरोधी पक्षनेते पदावरनं अजूनही चर्चा सुरू आहे। विरोधी पक्ष नेत्याबद्दलचे की काही विधानमंडळाचे नियम कायदे आहेत, त्या नियम कायद्यामध्ये जे जे वाक्य टाकले असतील किंवा नियम असतील त्याचा अभ्यास अध्यक्ष करतील। हा विधानसभा अध्यक्षाचा मला वाटतं अधिकार आहे, त्यामुळं त्यानुसार निर्णय होईल। पहिलं आत्मपरीक्षण करा। तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्या एवढं सुद्धा बहुमत तुम्हाला आलं नाही आहे, मागणी काय करता? मागणी करायची वेळ का पडली तुम्हाला? या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। पूर्वीच नाव देऊन उपयोग काय? संख्याबळ नाही आहे। आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पाडायचं। यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही। विरोधकांकडे विरोधी पक्षनेता व्हावं इतकं संख्याबळ नाहीये असं सत्ताधारी म्हणतायत, तर विरोधक विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांच्या संख्येची गरज नाहीये असं म्हणतायत। आपण इतिहास बघूया। 1962 ते 67 मध्ये कृष्णराव धुळप हे शेकापचे विरोधी पक्षनेते बनले होते, पण संख्याबळ होतं 15। 1967 ते 72 पुन्हा एकदा तेच विरोधी पक्षनेते होते आणि तेव्हा शेकापचं संख्याबळ होतं 19। 1972 ते 77 मध्ये 7 संख्याबळ असताना सुद्धा शेकापचे दिनकर पाटील हे विरोधी पक्षनेते होते आणि गणपतराव देशमुख 1977 ते 78 संख्याबळ 13 असताना शेकापच्या वतीने विरोधी पक्षनेते होते। 1981 ते 82 बबनराव ढाकणे जनता पार्टीचे नेते 17 संख्याबळासह विरोधी पक्षनेते, तर दिनकर पाटील पुन्हा एकदा 1982 आणि 83 मध्ये शेकापचे विरोधी पक्षनेते, संख्याबळ होतं 9। 1986-87 मध्ये निहाल अहमद जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळी संख्याबळ होतं 17। 87-88 मध्ये दत्ता पाटील हे शेकापचे विरोधी पक्षनेते 13 संख्याबळासह। 1998-89 मध्ये मृणाल गोरे संख्याबळ 20। 1987-88 मध्ये दत्ता पाटील संख्याबळ 13। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।